नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत. आता आपण शवासन हे शेवटचे आसन करणार आहोत. आत्तापर्यंत वॉर्मअप, सोमवारची दंडस्थितीतील सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, वीर्यस्तंभनासन, उत्कटासन, मृदंगासन इत्यादी आसने, विपरीत शयनस्थितीतील भुजंगासन, धनुरासन इत्यादी आसने, बैठक स्थितीतील वज्रासन, योगमुद्रा, अर्धवक्रासन इत्यादी आसने, तसेच शयनस्थितीतील हलासन, सर्वांगासन, मत्स्यासन, चक्रासन सारखी आसने केलीत. या सर्वांमुळे आपल्या शरीराचे पायाचे बोटापासून ते डोक्यापर्यंतच्या सर्वच स्नायू, सांधे आणि अवयवांना वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या अँगलने ताण, दाब आणि पीळ बसला आहे. या सर्वच स्नायू, सांधे, अवयव आणि एकंदरीत सर्वच शरीराला आता विश्रांतीची गरज आहे. त्यासाठी हे शवासन महत्त्वाचे आसन आपण करणार आहोत. चला आता आपण हे शवासन करूया. सुरुवातीला 2 पायांमध्ये अंतर घेऊया. टाचा आत, बोटे आणि चवडे बाहेर, हात शरीरापासून थोडेसे दूर, हाताचे तळवे वरती, बोटं विलग, मान एका बाजूला कलती, पापण्या आणि ओठ हळूवार मिटलेले. सुरुवातीला 3 वेळा दीर्घ श्वसन करूया. खोलवरती श्वास घ्या, हळूहळू सोडून द्या. आता मी सूचना देतो त्याप्रमाणे आपले शरीर एक एक अवयव शिथिल करत जात पूर्ण शिथिल करायचं आहे. चला. डाव्या पायाचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, 5वं बोट, डावा तळपाय, डाव्या पायाचा चवडा, टाच, घोटा, पिंडरी, डावा गुडघा, डावी मांडी, डाव्या पायाचा खुबा, संपूर्ण डावा पाय शिथिल. उजव्या पायाचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, 5वं बोट, उजवा तळपाय, उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी, उजवा खुबा, उजवा पाय शिथिल. डाव्या हाताचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, 5वं बोट, डावा तळहात, डाव्या हाताचा पंजा, मनगट, मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग, डावा कोपर, दंड, खांदा, काख, डावा हात शिथिल. उजव्या हाताचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, उजव्या हाताची करंगळी, उजवा तळहात, उजव्या हाताचा पंजा, मनगट, मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग, उजवा कोपर, दंड, खांदा, काख, उजवा हात शिथिल. डोक्यावरचे केस, टाळू, कपाळ डावीकडून उजवीकडे, डावी भुवई, उजवी भुवई, डावी पापणी, उजवी पापणी, डावा डोळा, उजवा डोळा,
डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी, पूर्ण नाक, डावा गाल, उजवा गाल, डावा कान, उजवा कान, डावं कानशील, उजवं कानशील, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी, गळा सभोवताली, डोक्याच्या केसापासून गळ्यापर्यंत शिथी, पाठीचा मणकावरून खाली एक एक मणका शिथिल 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 आणि शिथिल, पाठीचा डावा फरा, उजवा फरा, पाठीचा वरचा भाग, मधला भाग, कमरेच्या माकड हाडाजवळील भाग, पाठीचा मणका, पाठ शिथिल, छातीची डावी बाजू, उजवी बाजू, डाव्या बाजूच्या बरगड्या, उजव्या बाजूच्या बरगड्या, पोटाचा वरचा भाग, मधला भाग, बेंबी, ओटीपोट शिथिल, आपलं सगळं शरीर एकत्रितपणे, एकसंघपणे शिथिल 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 आणि शिथिल. आता थोडं लक्ष श्वासावरती ठेवूया. आपला श्वास येईल तसा येऊ दे, जाईल तसा जाऊ दे. फक्त साक्षी भावाने त्याकडे पाहत राहूया. आत येणाऱ्या श्वासाचा थंडपणा, बाहेर जाणाऱ्या श्वासाचा गरमपणा याची जाणीव, अनुभव घेत राहूया. आता आपल्याला आसन सोडायचं आहे. मान हलवा, पायाची हालचाल करा, हात खाली वरती, पाय जवळ घेऊया, हात खाली वरती, चेहरा चोळून घ्या. हाताच्या तळव्याने चेहरा चोळून घ्यायचे चांगला. पायांची हालचाल चालूच राहू दे. चांगला चेहरा चोळून घेऊया. आता शरीर ताणायचं आहे. हात कोपर आणि खांद्यांच्या मध्ये, पायाची बोटे ताना ताना ताना, टाचा ताना 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 ताना, सरळ. आता डाव्या कुशीवर वळायचं आहे. शवासनातून उठताना कधीही झटक्यात उठायचं नाही आहे. शिथिलता आलेली असते अंगामध्ये, सगळ्या स्नायूंना. त्यामुळं थोडं डाव्या कुशीवरती काही सेकंद स्थिर राहूया. श्वास चालू राहू दे. आता हळूवार उठून बसायचं आहे. सरळ. असे म्हणतात की शवासन म्हणजे काय, तर झोपून राहायचं आहे. सोपं आहे, पण नाही. माझ्या दृष्टीने हे अवघड आसन आहे. कारण शव म्हणजे प्रेतवत पडून राहणे, तेही मनात येणाऱ्या विचारांची साखळी खंडित करून ही सोपी गोष्ट नाही. पण सातत्याने, सरावाने, प्रयत्नाने आपण अवयवांना आणि शरीराला शिथिलता आणू शकतो. बाहेरून फिरून आल्यानंतर किंवा इतरही कोणताही व्यायाम प्रकार केल्यानंतर, तसेच दिवसभराचे ऑफिस कामाचे दगदगीतून घरी आल्यानंतर सुद्धा हे शवासन करू शकता. या व्हिडिओत 1 मिनिट 38 सेकंदानंतर प्रत्यक्ष शवासनास सुरुवात होते. शवासनाचे हे प्रहसन तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास हा व्हिडिओ डाउनलोड करा. तो लावून त्याप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा. आपले मित्र, नातेवाईक यांना हा शवासनाचा व्हिडिओ शेअर करा. माझी DG योगा या चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.